आता रत्नागिरीतले आंबे फेमस असतात उन्हाळ्यात. तिकडे घरच्यांनी माझा टिड्याचा कार्यक्रम उरकवलाय, तू इथे कॉफी पीत बसलायस. कोण आहे ही मुलगी? हे बघ अश्विनी, मी तुला आधीच क्लिअर केलंय, आपली कास्ट वेगळी आहे, आपलं लग्न नाही होऊ शकणार. कास्ट वेगळी आहे मग झोपताना चालली का मी तुझ्यासोबत? तेव्हा नाही आठवली तुला तुझी कास्ट? अश्विनी, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये, तू जा इथून. जाते ना, जाते मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जसं तू माझ्या आयुष्याशी खेळलास ना तसं मीही खेळणार नाही. तुझी वाट लावली तर अश्विनी नाव लावणार नाही, समजलं? ए बाई, दुसरा मुलगा शोध. एक नंबरचा नीच आणि चुत्या मुलगा आहे हा. अश्विनी, आवाज खाली. माझ्याशी आवाज वरती करून बोलायचं नाही. हा, बाबा, ज्या मुलाशी तुम्ही माझं लग्न ठरवलंय मला त्याला भेटायचंय. कशाला? लग्न मोडायला? ए आई, तू गप ग. काय झालं अचानक? तू म्हणाली होतीस ना तुझं कुठल्या तरी मुलावर प्रेम आहे, त्याचं काय झालं? वारला तो. हा? समजलं? आता मला त्या नवीन मुलाला भेटायचा, विषय संपला. काही गरज नाहीये. प्रत्येक वेळा मुलाला भेटायला जातेस आणि त्याला काहीतरी सांगून पळवून लावतेस. आता तुला जे काय बोलायचंय ना ते लग्नानंतर बोलायचं. ए आई, तू शांत बसतेस का जरा? ती बरोबर बोलते. आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये. बाबा, आता ज्या मुलाशी माझं लग्न होणार आहे, ज्याच्यासोबत माझं अख्खं आयुष्य जाणार आहे, मी त्याला एकदा भेटू पण शकत नाही का? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? काही गरज नाही. ठीक आहे, मग मी बघते माझ्या पद्धतीने काय करायचंय ते. काय 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 नाव होतं ग त्या मुलाचं? आठवलं, तुषार. तुषार पाटील नाव होतं त्या मुलाचं. हा घे, हा त्याचा इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडी. बघू, कन्फर्म हा तोच आहे ना? कन्फर्म तोच आहे हा. ठीक आहे, याला आत्ताच मेसेज टाक की उद्या सकाळी 11 वाजता भेटायचं. ठीक आहे. नको नको नको, एक काम कर, त्याला त्याचा नंबरच माग. मिळाला का? थांब ग जरा, आधी ओळख तरी पटू दे त्याला. ठीक आहे, हा घे, मिळाला नंबर. बोल पटकन. 86257763. हॅलो, हाय तुषार, मी अश्विनी बोलतेय. हाँ अश्विनी, बोलो ना, कैसे हो मेरी जान? काय? कोण बोलतंय? अरे मैं तुम्हारा तुषार. रॉंग नंबर आहे. सॉरी. हा घे बरोबर. बाबा, तुला त्या मुलाला भेटायचंय ना? मी भेटवतो, पण एका अटीवरती. कसली अट? मीही येणार तुझ्यासोबत, मान्य असेल तसं. ठीक आहे, चालेल. अशोक, हे बघ बाळा, जे काय बोलायचं ते विचार करून बघ. खूप मेहनतीनं हे स्थळ मिळालंय, याला हातातून जाऊन देऊ नकोस. चल. या, बस. बस. काय झालं बाबा, असं अचानक भेटायला बोलवलं? नाही, त्या दिवशी कार्यक्रमात खूप गडबड झाली ना, बोलता आलं नाही. अशूला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही बोलत बसा, मी आलोच. बाबा थांबा. काय झालं, काही सिरियस आहे का? हे बघ तुषार, तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तुला माझ्याबद्दल काही गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. कोणत्या गोष्टी? गेल्या 4 वर्षापासून माझं एका मुलाबरोबर अफेअर होतं आणि फक्त हातात हात घालून फिरणं, खाणं पिणं नाही तर आम्ही एकमेकांबरोबर झोपलो सुद्धा आहे. एक वेळा नाही तर अनेक वेळा. आणि ही गोष्ट सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही, कारण आम्ही एकमेकांबरोबर लग्न करणार होतो आणि आता त्यांनी मला धोका दिलाय. तुला आज नाही तर उद्या ही गोष्ट कोणा ना कोणाकडून तरी कळणारच होती, म्हणून मी स्वतः तुला सांगणं मला जरा जास्त योग्य वाटलं. आणि आता मी शपथ घेतली आहे की जोपर्यंत मी त्याचा बदला घेत नाही, त्याची वाट लावत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तुला हे लग्न मोडायचं असेल किंवा तुला माझा राग आला असेल तर माझी काहीच हरकत नाही, पण मला जे वाटलं ते मी तुला प्रामाणिकपणे सांगितलं. आता निर्णय तुझा आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू कर.
सॉरी बेटा, सॉरी. चला, शेवटी तुला करायचं होतं ते तू केलंसच. एक सांगू बाळा, ह्याला प्रामाणिकपणा नाही म्हणत, मूर्खपणा म्हणतात. तरी मी म्हणत होते नका भेटवू म्हणून, पण माझं मेरीचं ऐकताय कोण? होऊ दे ग तिच्या मनासारखं. काय होतं तिच्या मनासारखं? वेळेत 2 कानाखाली लावून मंडपात बसवलं असं ना तर आज ही वेळ आली नसती. आता कोण आलं? अरे तुषारराव, या या. नमस्कार बाबा. अश्विनी आहे? आहे, या. अशू, आले बाबा. बाबा मला अश्विनीशी एकांतात बोलायचं होतं. तुमची परवानगी असेल तर. हो हो. अशू, आपली गॅलरी दाखवूया ना. या. छान आहे गॅलरी. हे बघा अश्विनी, आजपर्यंत मी खूप मुली बघितल्या, पण तुझ्यासारखी ऑनेस्ट आणि बेधडक मुलगी मी पहिल्यांदा बघतो. लग्नासाठी बहुतेक मुली होला हो म्हणतात आणि नंतर आयुष्यभर पस्तावावं लागतं, पण तू तशी नाहीस. तू जे काय आहे ते स्पष्ट सांगितलंस. तुझ्यासारख्या रोखठोक बोलणाऱ्या मुली समाजात फारच कमी आहे. त्यामुळे मी माझा विचार बदललाय. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. खरंच? हो, पण माझी एक अट आहे. कसली अट? जसा तुझा पास्ट होता तसा माझाही एक पास्ट आहे. मी एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. तुला जसं त्या मुलाने धोका दिला तसा मलाही तिने दिलाय. त्यामुळे मलाही तिचा बदला घ्यायचा आहे. तुला पण? हो, मी तुला मदत करतो, तू मला मदत कर. रेडी आहेस? ओके, डन. आणि तुम्हाला या सगळ्यात मी मदत केली तर चालेल का? अरे छोटा डॉन, चालेल. हे घे कॉफी. थँक्यू. पण आपल्याला सगळं प्लॅनिंग नुसार करायला हवं. ठीक आहे, मग आपण उद्यापासूनच प्लॅनिंग सुरू करूया. चला, उद्यापासून मिशन 1चा बदला ऑन. ओके, तर रूल सिंपल आहे. तुम्ही तुमच्या एक्स बद्दल थोडक्यात काहीतरी सांगा आणि मग आपण डिसाईड करू त्यांचा बदला कसा घ्यायचा. ताई, तू आधी. ओके, नाव विक्रांत. स्मार्ट, हँडसम, IT मध्ये जॉब करणारा. हॉबी क्रिकेट, फुटबॉल आणि मुलींच्या फिलिंगशी खेळणं. आणि शिक्षा? शिक्षा अशी की त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. ओके, कूल. जिजू, आता तुमची टर्न. नाव साक्षी. स्मार्ट, ब्युटिफुल, बघता क्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी. इंडिपेंडंट, क्लासी आणि मॅच्युअर मुलगी. एवढीच आवडत होती तर ब्रेकअप कशाला केलं? ॲक्च्युली त्याच्यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण त्याआधी आपल्याला विक्रांतला धडा कसा शिकवायचा आहे ते बघायचं. विक्रांतने ताईसोबत ब्रेकअप केलं आणि तिची लाईफ डिस्ट्रॉय केली. तर आता आपण त्याची लाईफ डिस्ट्रॉय करायची. सो लेट्स प्लॅन. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण त्याच्या आयुष्यात एक सेक्सी मुलगी पाठवायची जी त्याच्या कास्टची असेल, जी त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल, त्याच्या फिलिंगशी खेळेल आणि ब्रेकअप करेल. मग झाला ना बदला पूर्ण. जसा तो तुझ्याशी वागला तसं ती त्याच्याशी वागेल. आणि त्यांनी काय होईल? त्याचा हार्ट ब्रेक. बरोबर, टिट फॉर टॅट. येस. पण ज्याला हार्टच नाही त्याचा हार्टब्रेक कसा होईल? मग तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? मला तर असं वाटतं अशा मुलांची ना हात पाय बांधून त्यांना कुत्र्यासारखं हाणलं पाहिजे. ऍसिड फेकायचं का त्याच्या अंगावर? हां, नको नको. त्याचं ना ॲक्सिडेंटच करू, म्हणजे आयुष्यभर हॉस्पिटलमध्ये सडत राहील आणि मग कुठे माझा आत्मा शांत होईल. जिजू, अजूनही वेळ आहे. तुमचं लग्न झालं नाही आहे. सावध राहा. बहुतेक हे आपल्याला खडी फोडायला पाठवणार. ठरलं तर मग
आशूच्या प्रेमाचा बदला विक्रांतचे हात पाय तोडून त्याला हॉस्पिटलाइज करून घ्यायचा. चालेल. प्लॅन 1, विक्रांतचं डेली रुटीन लक्षात घ्यायचं आणि त्याला मारायचं. माझ्याजवळ काही गुंडांचे कॉन्टॅक्ट आहेत, मी त्यांना कामाला लावतो. गुंड्यांच्या मदतीने नाही, मला त्याला स्वतःच्या हाताने मारायचं. का? कारण तेव्हाच माझा बदला पूर्ण होईल. नेहमी जेलमध्ये जाण्याच्या गोष्टी का करते? ठीक आहे, पण मारायचं कसं त्याला? हा, सांगते. विक्रांत रोज सकाळी जॉगिंगसाठी घरातून निघतो. आपण त्याला ट्रॅप करायचं आणि एखाद्या अनोळखी ठिकाणी घेऊन जाऊन त्याला तिथे कुत्र्यासारखं धोत धोत धुवायचं. आणि हे सुनसान ठिकाणी आणायचं कसं त्याला? विक्रांतचा वीक पॉइंट आहे मुलगी. एखादी हॉट आणि सेक्सी मुलगी हे काम इझिली करू शकते. गुड. आणि ही हॉट आणि सेक्सी मुलगी कुठून आणायची? तू कुठून आणणार होतास? ऍक्च्युली माझ्यात. ठीक आहे, मग मी आणतो हॉट आणि सेक्सी मुलगी. ओके, वर्क्स. डन. तुला लाज कशी वाटत नाही रे? काल परवा आपलं ब्रेकअप झालं आणि आज तू तुझ्या होणाऱ्या बायकोला पटवण्यासाठी माझी मदत घ्यायला आलायस. अगं, पटवायचं नाहीये, बदला घ्यायचा आहे. तू डोक्यावर पडलायस का रे? हा, तुझ्या हे डोक्यात तरी कसं आलं की ह्या सगळ्यामध्ये मी तुझी मदत करेल म्हणून? आणि किती बालिश आहे रे हे बदला वगैरे घेणं. आय नो हे सगळं बालिश आहे, पण मला हा बालिशपणा करायचा आहे तिच्यासाठी. पण तुषार, मीच का? मी तुला दुसरी कोणीतरी मुलगी बघून देते, जात. ए नाही, मला तूच हवी आहेस. मला दुसरा कोणावरही विश्वास नाहीये, मला तू हवी आहेस बस. तू तिला सांगितलंस आपल्या दोघांबद्दल? म्हणजे मी तुझे एक्स होते ते? ए नाही, वेडी आहेस का? असं कसं सांगू मी तिला? म्हणजे तू तिला सुद्धा अंधारात ठेवतेस, जसं मला ठेवलं होतंस तसं. तुला कधी मी अंधारात ठेवलं? अगं, तूच त्या ऑफिसच्या अजय सोबत फिरत होतीस. हे बघ, अजय आणि माझ्यात तसं काही नव्हतं. तो फक्त एक गैरसमज होता आणि तूच तो वाढवलेलास. अच्छा, म्हणजे ते चॅट, ते फोटोज, ते सगळं खोटं आहे? फक्त एक सिच्युएशन होती बस यार. तू काय सिच्युएशन होती? सिच्युएशन होती तर तू समोरून येऊन मला सांगायला हवं होतंस ना. म्हणजे मी एकदा चूक केली म्हणून तू मला सोडून गेलास आणि त्या मुलीने त्या मुलाबरोबर अख्खा रिलेशनशिप गाजवलं, ते तुला चालतंय का? कारण तिने बिनधास्तपणे येऊन तिचा पास्ट मला सांगितलं आणि मी तो ऍक्सेप्ट केलाय. तू काय केलंस? रिलेशनशिप मध्ये असताना सुद्धा हे सगळं करत बसलीस. म्हणजे एका अर्थी मला फसवलंसच ना. ऍज कम्पेअर आशू तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे आणि म्हणून मला ती आवडली आहे, समजलं? खड्ड्यात गेलास तू आणि खड्ड्यात गेला तुझा तो बालिश बदला. रिया, 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 शिट! काय केलं मी? हे काय करायला आलो होतो? यार, कुठून आणू आता दुसरी मुलगी? तुला जर असं वाटत असेल की मी तुला फसवलं तर मी तुला मदत करायला तयार आहे. कुठे आणि कधी यायचं ते सांग. हाय, आशू, ही रिया. रिया, ही आशू. हाय. आपल्याला विक्रांतचा बदला घ्यायला मदत करणार आहे. ओके, पण नेमकं करायचं काय? हा, रिया, विक्रांत रोज याच वेळेला जॉगिंगसाठी घराबाहेर पडतो. जसा तो बाहेर पडेल त्याला आपल्याला गाठायचं आहे आणि पुढे काय करायचं तुला माहितीच आहे. ते तुम्हाला रेडी? रेडी. हे नक्की करेल ना? शिट, आई ग, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी पाहिलं नाही तुम्हाला. कुठे लागलं? एक सेकंड. शूज मी काढतो. आई ग. एक मिनिट तुम्ही पाय सरळ ठेवा. एक मिनिट मॅडम, एक सेकंड. आता बरं वाटतं?
बाय द वे इफ यू डोंट माइंड, माझं घर इथे जवळच आहे. तुम्ही येऊ शकता घरी, आपण बर्फ वगैरे लावूयात. नाही घरी नको, मी जाईल माझी. ऐका ना मॅडम तुमची कंडिशन घरी जाण्यासारखी नाहीये. माझ्याकडे कार आहे, मी तुम्हाला कारने ड्रॉप करतो. तुमच्याकडे कार आहे? हो ठीक आहे, चल. चला. एक मिनिट सावकाश. इट्स ओके. तुम्ही पकडू शकता. इट्स ओके. चला. तुम्ही इथल्या दिसत नाही. हो, मी नवीन आले या एरियात राहायला. ओके. कमाल आहे रे तुझी मैत्री. काय नाव तुमचं? रिया. रिया. आणि तुमचं? माझं नाव विक्रांत आहे. या. आय एम सॉरी, मी तुम्हाला खरंच पाहिलं नाही. सावकाश. आरामात. बस हे काय आली, गाडी आली. थँक्यू सो मच. इट्स ओके. या बस. सावकाश आरामात बस. सावकाश. थांबा. पाय सांभाळ. ठीक आहे. येस. कम्फर्टेबल आहात ना? हो. काय निघूयात आता आपण. क्रॅम्प आल्यासारखं वाटतोय. बस पोहोचू आपण थोड्या वेळातच घरी. ठीक आहे. तुम्ही कम्फर्टेबल बसा. हो. ओके. ठीक आहे. जवळच आहे माझं घर, आपण आता पोहोचूया थोड्या वेळातच. ठीक आहे. काय झालं? मला मोमेंटिंग फील होत आहे. तुम्ही साईडला घ्या ना गाडी प्लीज. एक मिनिट घेतो. एक सेकंड. पाणी. बरं वाटतंय का आता? थँक्यू. इट्स ओके. नसतास ना तर मला तिथे जिवंत आहे ना हा. मरू दे, उचला दे याला. अरे देवा. बदला घेण्याचा हा मार्ग योग्य आहे का रे? माहित नाही, पण आशूची इच्छा होती म्हणून मग. वा, आशूची इच्छा होती म्हणून. आणि आपण जेव्हा रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा तू का नाही एवढा इनिशिएटिव्ह घेतलंस? तेव्हा जर तू एवढा इनिशिएटिव्ह घेतला असतास ना तर आपलं ब्रेकअप नसतं झालं. तूही प्रयत्न केले असतेस ना हे रिलेशन वाचवण्याचं. केलेस नाही केलेस ना? मग झालं. खुश झाला ना बदला आता पूर्ण. आता पुढं काय करायचं? पुढे काय करायचं? देऊ हातपाय मोकळे करून, जाईल त्याचा घरी आपोआप. आणि उद्या त्यांनी पोलीस केस वगैरे केली तर? करू दे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. ए बाई, तुझं सोड. माझा चेहरा बघितलाय त्यांनी, माझी वाट लागणार आहे. अगं मेला नाहीये तो, जिवंत आहे. मला ना काही बोलायचंच नाही. मी निघते, तुम्ही बसा बदला बदला खेळत. रिया रिया रिया, तू सांगितलं नाही ती तुझी एक्स गर्लफ्रेंड होती? त्या दिवशी बोर्डवर साक्षी नाव लिहिलं आणि रियाला घेऊन आला. हा म्हणजे मला तिचं रिअल नेम डिस्क्लोज करायचं नव्हतं. तिची बदनामी नव्हती करायची मला, म्हणून मी साक्षी नाव लिहिलं होतं. बरं मला एक गोष्ट सांग, माझा बदला घ्यायला तू हिचीच का निवड केली? कारण मला पण माझा बदला पूर्ण करायचा होता. म्हणजे सॉरी, मला समजलं नाही. आपण एखाद्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत नसते. पण जेव्हा आपण तिच्या आयुष्यातनं दूर जातो तेव्हा त्या व्यक्तीला ती किंमत कळते.
पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मला तिला हेच दाखवायचं होतं की तिने ऍक्च्युली काय गमावलंय ते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला नाकारतो, ती आपल्यापेक्षा खुश आहे हे बघून जेव्हा समोरच्याची जळते ना, त्याच्यापेक्षा मोठा बदला कुठलाच असू शकत नाही. म्हणून हा घाट घातला होता. म्हणजे एका अर्थी दोघांचाही बदला पूर्ण झाला. करेक्ट. निघूया. अच्छा.